नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी ज्ञानमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आज आपण तुरीच्या बाजाराबद्दल बोलणार आहोत. आणि खरं सांगायचं तर आज एक मोठी बातमी आहे. एका बाजारात तुरीच्या भावानं तब्बल 8,800 रुपयांचा टप्पा गाठलाय. चला तर मग आज महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या बाजारांमध्ये काय घडलंय ते सविस्तरपणे बघूया. हो, आपल्या सगळ्यांच्या मनात हाच एक महत्त्वाचा प्रश्न आहे की आपण एवढ्या कष्टानं घामातून पिकवलेल्या तुरीला बाजारात आज योग्य तो भाव मिळणार की नाही. चला याचं उत्तर आपण मिळून शोधूया. आणि हो, तुमच्यासाठी एक एकदम आनंदाची बातमी आहे. बाजारात तुरीच्या भावांनी एक मोठी उसळी घेतलेली दिसतेय. याचाच अर्थ आपल्या मेहनतीला चांगला मोबदला मिळण्याची एक मोठी संधी तयार झालीय. पण तुम्ही म्हणाल, हे भाव अचानक वाढले कसे? त्याचं कारण अगदी सोपं आहे. सध्या बाजारात तुरीची आवक म्हणजे येणारा माल कमी झालाय आणि जेव्हा माल कमी असतो ना, तेव्हा मागणी आपोआप वाढते आणि म्हणूनच भावांना एक चांगला आधार मिळालाय. हे बघा, गणित अगदी सरळ आहे. बाजारात तुरीच्या गाड्या कमी आल्या म्हणजे आवक घटली. मग व्यापाऱ्यांची मागणी वाढली आणि त्याचा थेट परिणाम काय झाला तर दरांनी चांगलीच उसळी घेतली. चला तर मग आता महाराष्ट्राच्या काही महत्त्वाच्या बाजारांमध्ये एक चक्कर मारून येऊया आणि बघूया की कुठे काय भाव मिळालाय. तर आपला पहिला थांबा आहे हिंगणघाट. आणि इथं तर आज बाजारात अक्षरशः तेजी आली आहे. बघा, 4,255 क्विंटलची आवक असूनही कमाल दराने सगळ्यांना चकित केलंय. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं. हिंगणघाटमध्ये आज तुरीला तब्बल 8,800 रुपये प्रति क्विंटलचा भाव मिळाला आहे. ही आजची सगळ्यात मोठी आणि शेतकऱ्यांसाठी सगळ्यात उत्साहाची बातमी आहे, यात शंकाच नाही. आता आपण वळूया मुरुम बाजाराकडे. इथं आवक तशी कमीच होती, पण भावांनी कमाल केली आहे. किमान दर 7,400 रुपयांपासून सुरू झाला आणि कमाल दराने तर चक्क 8,500चा टप्पा ओलांगला. मुरुममध्ये आजचा सर्वाधिक भाव मिळालाय 8,501 रुपये प्रति क्विंटल. म्हणजे हिंगणघाटच्या अगदी पाठोपाठ मुरुम बाजारानं सुद्धा शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिलाय. अमरावतीत सुद्धा आज आवक चांगलीच होती, पण भावांनी तिथेही चांगली मजाल मारली. किमान दर 8,000 रुपयांच्या जवळ होता, तर कमाल भाव 8,300 रुपयांपर्यंत पोहोचला. आणि लातूर बाजारानं तर आज अमरावतीची बरोबरी केली आहे. जवळपास 2,600 क्विंटलची आवक असताना सुद्धा कमाल दरानं 8,300 रुपयांचा आकडा गाठला. म्हणजे या दोन्ही बाजारपेठांमध्ये एक चांगली चुरस पाहायला मिळाली. आणि एवढंच नाही, औरद शहाजहानीमध्ये 8,200, जळगावमध्ये 8,111 आणि काटोलमध्ये 8,101 रुपयांपर्यंत भाव पोहोचले. नागपूरनेही 8,000चा टप्पा गाठलाय. म्हणजे जवळपास संपूर्ण राज्यातच एक उत्साहाचं वातावरण आहे. तर मग या सगळ्या आकड्यांचा आपल्यासाठी अर्थ काय? यातून आपण काय समजून घ्यायचं? चला हे सोप्या भाषेत समजून घेऊया. आता हा चार्ट बघा, सगळं चित्र अगदी स्पष्ट होईल. हिंगणघाट 8,800 रुपयांसोबत सगळ्यात पुढे आहे. त्याच्या पाठोपाठ मुरुम, लातूर आणि अमरावतीनेही 8,300चा आकडा पार केलाय. म्हणजे आपल्यासाठी अनेक चांगले पर्याय उपलब्ध झाले आहेत. थोडक्यात सांगायचं झालं तर बाजारात माल कमी आहे आणि मागणी जास्त आहे. आणि म्हणूनच आपल्या मालाला चांगला भाव मिळवण्याची हीच ती योग्य वेळ आहे. आजचे दर बघून आनंद तर नक्कीच झाला असेल, पण आता पुढे काय करायचं? आपला माल कुठे विकायचा, कधी विकायचा हे ठरवण्यासाठी आपल्याकडे योग्य माहिती असणं खूप गरजेचं आहे. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, योग्य वेळी मिळालेली अचूक माहिती हीच आपली खरी ताकद आहे. आणि याच माहितीच्या जोरावर आपण योग्य निर्णय घेऊ शकतो आणि आपल्या कष्टाचं खरं चीज करू शकतो. बाजारातल्या अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडींसाठी शेतकरी ज्ञान या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला पुन्हा भेटूया नव्या माहितीसोबत. धन्यवाद.